नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रम। याला ICDS असेही म्हणतात, मीन्स इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम। मुलांमुलींच्या राष्ट्रीय उद्दिष्टे प्राप्तीसाठी 1975 मध्ये ICDS या कार्यक्रमाची स्थापना झाली। याचे लाभार्थी असे 6 वर्षाखालील मुले, 11 ते 18 पर्यंत किशोरवयीन मुले-मुली, गरोदर माता आणि स्तनदा माता। 6 वर्षाखालील मुले कारण त्यांची इम्युनिटी पॉवर कमी असते आणि त्यांना योग्य पोषण व आहार देणे खूप महत्त्वाचे असते। 11 ते 18 पर्यंत किशोरवयीन मुले-मुली, यांच्यामध्ये 11 ते 18 पर्यंत जे किशोरवयीन मुले-मुली आहेत यांच्यामध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात। त्यामुळे त्यांच्यासाठी नंतर गरोदर मातेला योग्य पोषण व आहार आणि स्तनदा माता यांनाही योग्य पोषण व आहार यांची खूप गरज असते। सेवा यामध्ये ICDS या प्रोग्रामामध्ये काय सेवा पुरवण्यात येतात? नंबर 1 आहे पूरक आहार, नंबर 2 व्हिटॅमिन A चा पुरवठा, नंबर 3 आहेत आयरन आणि फॉलिक ॲसिडचे वितरण। यांचा समावेश असल्याने पोषण हा या कार्यक्रमाचा महत्त्वाचा पैलू आहे। राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी केंद्राच्या धर्तीवर अतिरिक्त अंगणवाडी प्रकल्प सुरू करून जास्त लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचाव्यात असा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे। तर ICDS हा प्रोग्राम अंगणवाडी थ्रू चालतो। अंगणवाडी ही 6 वर्षाखालील मुले, 11 ते 18 पर्यंतचे किशोरवयीन मुले-मुली, गरोदर माता, स्तन माता यांना पूरक आहार पुरवतात, व्हिटॅमिन A चा पुरवठा करतात आणि त्यांच्यामार्फतच आयरन आणि फॉलिक ॲसिडचे वितरण होते। या कार्यक्रमाअंतर्गत गाव पातळीवर सेवा देण्याचे कार्यही अंगणवाडी कार्यकर्ते करतात। सामान्यतः 1000 लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी असते। आरोग्य व पोषण सेवांमध्ये अंगणवाडी कार्यकर्तीला मदत करण्यासाठी ICDS भागात महिला मंडळे स्थापन करण्यात आली आहेत। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।